जसं इकडे दाखव. काय खातीये? आईस्क्रीम खातीये? खाऊ नको. 11 वाजता आमचं गुड मॉर्निंग झालेलं आहे आता. हाय हाय. किती पाऊस पडतोय बघ. इथं निडोरीच्या रस्त्यावरती सगळं पाणी आलंय. कोल्हापूरला पण निघायचं, पाऊस खूपच पडालाय. जायचे बाबा अम्माकडं. मुरगुडच्या घराचं जरासं गार्डनचं काम चालू आहे. तर पाऊस कमी झाला की त्याचं काम चालू करणार आहे थोडं. आता अष्टमी संपलेली आहे. आता बॅक टू रुटीन. खूपच पाऊस पडायला लागलाय खरं. हाय करा. हाय हाय. पाऊस पडतोय. थांबा. फोटो काढायचं आंबाचा. आंबा आवडते तुम्हाला? आम्हाला काय करायचं? आत न्यायचं. आत न्यायचं. कुठं न्यायचं? आत. ही आमची पद्माक्षी, माझ्या मोठ्या भावाची दादाची मुलगी आहे. आता खुर्च्या झाल्यात किती खरं? 30. आणि कोच किती करणार मग? किती ते कधी करणार? आता कसं आहे, प्लाऊड आणून ह्याला फिटिंग करतात. 40 म्हणजे ते खोलून देतात तुम्हाला प्लाऊड ते. बर चालते. आणि कोचिंग करून आणून पॉलिश मारलं की फिटिंग करायचं. कोचिंग कुठं करू? काय सांगतं? A few moments later. कोल्हापूरमध्ये जस्ट पोचलोय मिलामध्ये आता. मस्त सिझलर्स पण खाल्ले. आता उद्यापासून परत गणपतीची कामं आहेत सगळी. The next day. अजय आणि सानिकांना खूप खूप शुभेच्छा. या निमित्तानं भरपूर दिवसानंतर सगळा ग्रुप एकत्र आला. खूप मजा केली. आणि आजकाल सगळे इकडं तिकडं बाहेर असतात, त्या निमित्तानं भेटायची संधी मिळाली सगळ्यांना. मजा आली. चला की लेट झाले. बास की फोटो आता. जरा व्लॉगिंग चालू केल्यापासून फोटोज आणि व्हिडिओज मला खरंच चांगले जमा लागतात. आणि ऐका आता सलोनी काय म्हणतात. ये आरशू भाऊ. काय रे? गरम आहे गरम आहे गरम आहे. हाय. दीदीला पण द्यायची, तुला पण द्यायची. अगं हात हात. तू बेबी ये ना. हे बघ बेबी. बाब्स हाय म्हण. हाय. आय लव्ह यू. शिरीष सर आलं आमच्या इकडे माझं पॉडकास्ट घ्यायला. लेट नाईट शूट आहे. वाजले आता किती नाही आहे? 1:35 झालं. मजा झालं. जरा पाऊस पडायला लागला म्हणून थांबलोय. फारसं इंटरेस्ट होतं. मी जसं तवा सुद्धा मी एजंट ॲक्सेस खाली मी काढलं होतं. ओके. तसं आपल्याला पाहिजे तसं मिळालं. तर तुझं फीस कसं असतं? कसं आहे की एकतर अर्ली एजमध्ये मी बिझनेसमध्ये पडलो. 21 इज नॉट अ एज फॉर बिझनेस ऑर डायरेक्टली इन हॉस्पिटॅलिटी बिझनेस. आणि तो माझ्यासाठी खूप मोठा एक शिकण्याचा पण पिरियड होता. आणि त्यातून मी खूप शिकलो. म्हणजे जे एजंट जॅक्स आणि तवा हा माझ्यासाठी एक खूप मोठा लेसन आहे. आणि त्यातून मी खूप शिकलो. तर आता मध्येच गोकुळाष्टमी झाली. त्याच्या बाबतीत लोकांना उत्सुकता असते की बाबा का गोकुळाष्टमी चालू झाली. 104 वर्षे पूर्ण झाली. इतकं वर्षभराची परंपरा
ते मला प्रश्न आले त्याचे उत्तर माझ्या वडिलांनी परवा दिवशीच्या ब्लॉगमध्ये पप्पाने ते ब्रीफमध्ये क्लिअर केले की का असतं विचारलं आणि ते पूर्ण बघायला ब्लॉगमध्ये जाऊन सगळं बोललेलं आहे कोल्हापूरची लोक खूप हार्ट टचिंग आहेत बोलणं पण त्यांचं रांगडं जरी असलं तर त्या रांगड्या ह्याच्यात एक सॉफ्ट टच असतं ते एक खासियत आहे आपलं भारत लय भारी आहे Alright, thank you so much for sticking along. Thank you so much, Vishwajit sir, for taking so much time and giving so much of your good energy. Yes, we'll see you back. Thank you so much. सरजी कसं झाला मग टॉक शो आपला एकदम बेस्ट तुम्ही लय भारी उत्तर दिला हो बघा की आता तुम्ही कसं कसं टाकतं त्याच्यावरती आता एडिटिंग माझ्या हातात आहे येस एक्सायटेड